का करून राहिली लक्ष्मी तू? तुला आंघोळ कर म्हटली ना. ओटा पुसून घेते म्हटली. आता स्वयंपाक बिंपाक झाला ना तर ओटा पुसते म्हटली. झाला नाही ओटा पुसून झाला. पटापट हात उरकव बाबा. त्या रांगोळ्या काढायला तुला किती वेळ लागेल? पोचा बिचा सगळं लावून झाला. मी म्हणलं झाली असेल तुझी आंघोळ. झाला नाही आता करते ना. हो कर लवकर आंघोळ कर, मग जेवण देऊन दे. आणि लक्ष्मी बायांना किती वाजे बोलवायचे आहे? किती वाजेच्या हळदी कुंकू ठेवली? आई किती वाजेचा ठेवतो तुम्ही सांगा ना. आता मी का सांगू किती वाजे बायांना बोलवते किती वाजे नाही? सगळी तयारी झाल्या पाहिजे ना तुझी बाया यायच्या आधी. हो हो आई करते ना आता पटापटा. आई तुमच्याकडे लाल ब्लाऊजचा कापड आहे का? आता ब्लाऊजचा कपडा कशासाठी पाहिजे तर? मला नाही रांगोळी काढायची आहे. काय ब्लाऊजच्या कपड्याची रांगोळी काढायची आहे? फुलांची रांगोळी टाकतात म्हणून ऐकली होती आणि बघितली होती. पण हे ब्लाऊजच्या कपड्याची रांगोळी ऐकली नाही ना बघितली नाही बाबा मी. आई आधी काढते मग बघा तुम्ही. फक्त मला सांगा तुमच्याकडे आहे का लाल ब्लाऊजचा कापड? हो असेल ना ब्लाऊजच्या कपड्यामध्ये बघावं लागेल. आताच पाहिजे का? आता नाही आता आंघोळ करते जेवण वगैरे करून घेऊ मग त्याच्यानंतर पाहिजे मग रांगोळी वगैरे काढीन ना. हो तर तू एक काम कर आंघोळ करून घे ना मग बघ मी काढून ठेवते लाल कलरचे ब्लाऊज पीस कोणते पाहिजेत तर. हो हो आई ठीक आहे ना. आई तुम्ही आंघोळ करा ना. हो करतो ना तू आधी आंघोळ कर. थोडा वेळ दुकानात थांबावं लागेल ना तुझे सासरे जेवण करायला येतील तर. आई बायांना सांगायला झालं नाही का हळदी कुंकू आहे म्हणून? जाईन ना तुझ्या सासऱ्यांचं जेवण वगैरे झालं की जाईन सांगून देईन. किती वाजेची वेळ देईन तर मग बायांना हळदी कुंकवासाठी? 2 वाजेची वेळ देईन का? नाही नाही आई 2 वाजे नाही 3 वाजे म्हणाल. काहून होईल नाही का 2 वाजेपर्यंत तुझ्या? नाही नाही रांगोळी वगैरे काढायला वेळ लागेल ना. मग तयारी बियारी करावी लागेल अजून. आई नाश्त्यामध्ये का द्यायचा मग? आहे ना मकर संक्रांतीचा चिवडा लाडू तोच देऊ. आता दुसरा नाश्त्याचा करतो म्हटला तर मग वेळ जाते ना. केव्हा होईल बनवून सांगतोच का? काही आहे तुझा विचार? कोणता नाश्ता द्यायचा काही आहे का विचार? नाही नाही आई चिवडा लाडूच देऊ. नाही तर मग एक काम करू ना लक्ष्मी. कोणता आई? पोहे बनवून टाकू. पोहे बनवू आणि मग तिळाची पापडी फल्लीदाण्याची पापडी आणि मुरमुऱ्याचा लड्डू. हो आई असं पण जमते. पण बाया ना सगळ्या एका सोबत आल्या पाहिजेत. नाही तर मग तोही पोहा सगळा थंड होईल. बघ लक्ष्मी तू का म्हणत होती इडली बनवून? कधी बनवली असती इडली सांग? हेच तर आता रांगोळी पिंगोळी तयारीसाठीच तुला वेळ लागेल. मग इडलीसाठी चटणी बनवा तर. माझा विचार होता आई सगळं रेडी करून ठेवायचं मग हळदी कुंकू झाला की मग बनवायच्या इडली. कुठं थांबतात का बाया? तेवढी वेळ आहे का बायांजवळ? एका दिवशी 3-3 4-4 घरच्या हळदी कुंकू करतात. आणि तो इडली बिडलीचा मला काही येत नाही मला जमत नाही म्हणून मी नाही म्हटले तुला. मग सगळा तुलाच करावा लागला असता म्हणून नाही म्हणलं मी. नाही तर काही नाही इडली बनवायसाठी. ठीक आहे ना ताई पोहे बनवून टाकू. मी काढतो ब्लाऊज पीस बघतो आहेत का तर लाल कलरचे. हो हो आई बघा तुम्ही मी आंघोळ करून येते. हो जा. हो नारायणचे बाबा जेवण करायला जा ना. झालं का जेवायचं झालं पण? हो हो जेवण करून घ्या लवकर. मग आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर जेवणा बिवणं झाले की तयारी करायला मोकळी होईल लक्ष्मी. असं का आज आहे का हळदी कुंकूचा कार्यक्रम? हो हो आजच आहे. घेतला का मग वाणाचं सामान? 2-3 जणी घेऊन घेता एक डझन. हो का? हो ना हे शांता नाही आली होती का घ्यासाठी वाणाचं सामान? नाही ना शांता नाही आले. त्या दिवशी बोलली होती मी तिला घरी गेली होती तर तिळासाठी वाणाचं सामान आणणार आहेत म्हटली तर घेऊन व्हायचं असेल तर येऊन जाशील म्हटली घ्यासाठी. हो तर म्हणत होती बाबा. का माहित आता का आणला बाहेरून घेऊन? माहित नाही आता तसाच राहते बायांचा. म्हणून मग कोणता सामान आणूशे नाही वाटत. आणि मग म्हणतात की दुकानामध्ये हा सामान नाही ठेवत तो सामान नाही ठेवत. सामान घेऊन ठेवला तर मग घ्यायला नाही येत. राहू दे आता जे घेतील ते घेतील. सडणारा माल आहे का राहील 1 वर्षही राहील तर सडत नाही. तुम्हीच म्हणत होते की नाही कशाला सांगितले वाणाचं सामान म्हणून म्हणत आहे. घेऊन गेल्या ना 2-4 जणी मुद्दल तर निघाला पाहू आता नेतील तर ठीक नाही तर ठीक. जा जा पटकन जेवण करायला जा. मग मला आंघोळ बिंघोळ करायची आहे आणि बायांना सांगायला पण जायचं आहे. हो हो जातो. अरे वा ललिता तर घरीच आली. आता ललिताच्या घरी जायची काही गरज नाही आहे. का म्हणता काकू कशासाठी येत होते आमच्या घरी? आज आमच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. आता येणार होती सांगायसाठी तुला. आता तू आली ना तर आता सांगून देतो तुला. येशील मग हळदी कुंकवाला. का काकू आता इथं आली म्हणून सांगून राहिले? घरी येणार होत्या की नाही का माहित? नाही हो ललिता येणार होती. आता मी तर दरवर्षी काही वाटत नाही म्हणा बाण वगैरे. पण आता पहिला वर्ष आहे माझ्या सुनेचा. हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे तिने. सगळ्यांना सांगणार आहो मी. हो का काकू किती वाजे यायचं आहे तर मग? 3 वाजेचा आहे कार्यक्रम. 3 वाजेपर्यंत येऊन जा. 3 वाजेच होईल ना नाही तर मग 3 ते 4 वाजवतात बाबा.
आता 3 वाजे बाया येतील तर 3 वाजे होईल. उशिरा येतील तर मग उशिरा होईल. बायावर आहे बाबा आता. तू नाही ठेवत का यावर्षी वानाचा कार्यक्रम? मी ना काकू उद्या ठेवणार आहे वानाचा कार्यक्रम. हो का? कुठून आणली मग वानाचं सामान घेऊन? नाही घेतली काकू, नाही घेतली. मी वानाचं सामान घ्यायसाठीच आता दुकानात आली. जाणार होतो आम्ही वानाचं सामान घ्यायसाठी, तर शांताताई म्हणते तुमच्या दुकानात आहे, आता मग इथूनच बघून घेऊ म्हणते. शांतता आलीच नाही ना सामान घ्यायसाठी? काल येईन म्हणत होते ना ते. आता मी काल येईन म्हटली दुकानात, पण काल होता मकर संक्रांतीचा दिवस. सणाच्या दिवशी कुठे वेळ मिळते काकू, कामच होतात दिवसभर. हो बरोबर म्हणते, म्हणून नाही आली असेल हे शांताई. तिला कामं झाले असतील काल. हो, कालच लाडू चिवडा वगैरे बनवली ना. एका दिवसाच्या आधीच करून टाकावा लाडू चिवडा वगैरे. त्या दिवशी ना वावरातच गेला आम्ही. शांताताई, कुंता, आम्ही तुळीच्या शेंगा पोपटीच्या शेंगा आणला. उशीरच झाला मग घरी यायला. मग घरी आल्यानंतर झाड झूड, अंगण बिगण सारवली, मग काही वेळ मिळालीच नाही. मंजुळा, मी जातो जेवण करायला. अहो थांबा ना, हे ललिता वानाचं सामान घ्यायसाठी आली. दाखवा ना, मला किंमत बिमत माहित नाही आहे बाबा. मग पसंत केल्यानंतर मग मी देऊन देईन. तुम्ही किंमत बिमत सांगून द्या. किती वेळ म्हणतो दुकानात बसत जा म्हणून, ऐकत नाही ना काही नाही. मग वेळेवर गिराईक आले का किंमत माहित नाही राहत. आता 2 घास जेवलो नसतो ना बोलवायला आली असती, हा कितीचा आहे ना तो कितीचा आहे म्हणून. आता नाही गेले ना जेवण करायला, आहात ना इथेच दुकानामध्ये. दाखवा ना मग. हा बघ पोरी, हे डबे आहेत. काकाची डब्बेच आहेत का? मग दुसरं सामान नाही आहे का? आहे ना, आहे. दुसराही सामान आहे. चहा गाळणी आहे, पाणी गाळणी आहे. हो का? हे डब्बे किती रुपये डझन लावले मग काकाजी? पोरी, हे 300 रुपये डझन डबे आहेत. बाप रे बाप, काही रेट सांगून राहिले काकाजी तुम्ही तर. आपले रोजी बिजी पेट्रोल खर्च काढून सांगून राहिले तुम्ही. नाही नाही पोरी, तेवढा कुठं निघते. एका डब्यावर माणूस 5 रुपये कमावते. आता पोरी, धंदाच करायला बसला माणूस तर तेवढा 5 रुपये नाही कमवेल तर मग धंदाच कशाला करेल, नाही का? हो ते तर आहे काकाजी, पण जास्तच होत आहे ना किंमत. 300 रुपये डझन म्हणून राहिले. एक डब्बा कितीला पडेल बाबा? 25 रुपयाला पडेल ना एक डब्बा. का बाबा ललिता, तू पण असा किती मोठा महाग झाला. वानाचं सामान आता 25-30 रुपयाचा काही महाग नाही होत. गेला तो जमाना. 10 रुपयाची वस्तू मिळत होती, आता नाही मिळत. 10 रुपयाची वस्तू पाहिजे तर मग यात्रे बित्रेवरून भेटू शकते. तिथे राहतात सेल लागले. हो ना काकू, यात्रेलाच जायला पाहिजेत होता. मस्त यात्रेवरूनच आणायला पाहिजेत होता. क्वालिटी तर पाय तू, हात लावून तर पाय डब्यांना. मग म्हणशील ते का म्हणतात बाबा, कोणते तर टाईट टाईट म्हणत होती सून. माझी सून म्हणत होती टाईट डब्बे आहेत म्हणून. हे ना मंजुळा बोंगाडीच आहे. अरे एअर टाईट म्हणला सुनबाईने. हो तेच मला नाही येत बाबा. हो, चांगला तर वाटून राहिला प्लास्टिक. चांगला आहे ललिता. कोणताही सामान ठेवायला जमते मस्त. ढक्कन आहे त्याला. आणि काकाजी, हा गोलवाला डब्बा तोही त्याच्या रेटमध्ये का? हो पोरी, तो त्याचाही रेट आणि त्याचा पण रेट सारखाच आहे. तो तर लहान आहे ना काकाजी? नाही, पण वेगळा डब्बा आहे ना बेटा. त्याची क्वालिटी बघ. मोठी वस्तू पाहिजे ना तुला, तर मग तोच डब्बा ठेव. तो नको ठेवू लहानवाला. 1 किलो सामान मावते एवढा डब्बा आहे तो. मग अजून चहा गाळणी पाणी गाळणी आहे म्हणता नाही? त्यांच्या काय रेट आहे काकाजी? सगळे एकाच किमतीचे आहेत बेटा. 300 रुपये डझनच आहेत. हो का? दाखवू का? राहू द्या काकाजी. मी काय म्हणतो, यांचा रेट बरोबर लावा. बरोबरच सांगितलं ना बेटा. काकाजी 250 रुपये लावून टाका. 250 रुपये डझन लावून टाका. 50 रुपये कमी करा बाबा आता. नाही पोरी, नाही होत. 50 रुपये का 10 रुपये कमी नाही होत. फिक्स रेट आहे एकदम. मग 350 रुपये डझन सांगितलं असतं तर 50 रुपये कमी केलं असतं. का काकाजी तुम्ही पण? हे बघ पोरी, ते 250ला मला डब्बे पडले. आता 300 रुपयाला नाही विकू तर मग कितीला विकू सांग, तूच सांग. दुर्गा घेऊन गेली काल, रजनी घेऊन गेली. विचारून घेशील त्यांना पण रेट. हो का? इथूनच घेऊन नेला का? हो, इथूनच घेऊन नेला ना. दाखवा बरं मग. चहा गाळणी पाणी गाळणी एकच रेट आहे म्हणता ना, बघते कसे आहेत तर. हो दाखवतो म्हणलं तरी पाहून घे. मोठी गणगणी आहे ललिताई. ताई येणार लवकर, चल ना. का विसरला होता तर ताई? बाहेर निघाली जाऊ म्हणून, आणि मग अजून आतमध्ये गेली ना. अरे कोणता पैसे नाही पकडले होते ना मी. का ताई पैसे नाही पकडले होते? हो बाबा, पकडते म्हटली ना तुझ्यासोबत. गोष्टीमध्ये निघून गेली. उधारी आणला असता का मग वानाचं सामान? कोणता मी का म्हणते, राधाताईचा फोन आला होता. राधाताई म्हणत होते यावर्षी 3-4 दिवस आहेत म्हणत होते वानाचे, वान वाटायचे, हळदी कुंकूचे. 17 तारखेपर्यंतच आहे म्हणत होते हळदी कुंकू द्यायचा. हो, काही सांगते ताई तू तर. हो ना, कोणता? पिंकीला बघ म्हणशील बरं मोबाईलवर. म्हणून का 3-4 दिवसच वाटतील का ताई वान? दरवर्षी 30 तारखेपर्यंत वाटतात पहिल्या महिन्याच्या, म्हणजे 15 दिवस.
हळदी कुंकू देतात आणि यावर्षी फक्त 3-4 दिवसच का. तसा तर कोणता हळदी कुंकू ना 5 दिवस द्यावा, पण यावर्षी तिथी 17 तारखेपर्यंतचीच आहे हळदी कुंकवाची. ताई तिथी कधीचीच राहो, 17 पर्यंत राहो का 18 पर्यंत राहो. मी तर हळदी कुंकू आजच ठेवली आहे. असं का आजच ठेवली का हळदी कुंकू? वाणाचं सामान घेऊन यायचंच आहे आणि हळदी कुंकू ठेवून दिली. आता जात आहोत ना वाणाचं सामान घ्यायसाठी. मग पसंत नाही आला तर पसंत नाही आला तर म्हणजे जो आहे तो आणू, का करायचं आहे तर. मग आता तुला म्हटली मार्केटला जाऊ तर तूच म्हणाली की गावच्या दुकानातून घेऊ. आता जो असेल तोच आता वाणाचं सामान घेऊन येऊ. तिथं गेल्यानंतर का वापस येणार आहोत का? नाही हो, तसं चांगलं नाही वाटत. जो आहे तो आणू, काही नाही होत. मग आता तू हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवली आज तर मग मी ठेवून देते ना. तुझ्या इथला झाला की आमच्या इथं. सांगितली नाही कोणता तू तर. बरं झालं बापा मी पोचा पाचा लावली तर आज. मग ताई आता कामातच होती, आता आली तरी सांगायला. आज ठेवली नसती हळदी कुंकवाचा कार्यक्रम, पण नाही का ह्या गुड्डी पिंकी मग उद्या जाणार आहेत म्हणून मग आजच ठेवली. पोरीबारी असल्या तर बरं होतात तयारी करायसाठी. रांगोळी बिंगोळी. हो कोणता तुझ्या घरच्या झाल्या रांगोळ्या वगैरे टाकून की इकडे घराकडे पाठवशील ना? मी टाकून मागीन. आणि कोणता तुला निमंत्रण आहे कशाचं काही? लाडूच्या ना बोरणा नाही तर राधाताई म्हणत होत्या की कोणता वहिनीला सांगून द्याल म्हणून. हो का, कधी करून राहिले तर? त्या ना 17 तारखेला करणार आहेत. करशील मग तयारी? आता आज आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम होऊन जाते आणि वाचला कुचला मग उद्या ज्यांचे घर आहेत त्यांच्या घरी जाऊ. मग 17 तारखेला करशील तयारी. आता सांगावं लागेल यांना का म्हणतात तर. नाही का म्हणतात तर नाही, तयारी कर तू. दोघी जणी जाऊ बहिणी बहिणी. काम ताई भाऊजी येणार नाही आहेत का? नाही म्हणाले तुझे भाऊजी. भाऊजी नाही म्हणाले म्हणून मग मला चल म्हणून राहिले हो ना. नाही हो कोणता राधाताईनं सांगितलं तुला. करीन म्हणत होती फोन बाबा, आता येते का तर. नाही येशील तर जाईन मी, बस नाही एकटी. विचारीन ना ताई, विचारीन का म्हणतात तर. हो म्हणतील तर मग येईन. हो ठीक आहे ना तर मग. अरे काकू या. कोणता इकडे आहे ना, मी कोणत्याच्या घरी गेली होती. आमच्या घरी गेल्या होत्या का काकू? हो आई वगैरे होत्या ना घरी. हो मोठी बाई होत्या घरी. बसल्या का नाही तर मग काकू? अहो बाबा बसायसाठी नाही आली मी, बोलवायसाठी आली ना. लक्ष्मीनं हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला तर बोलवायसाठी आली. या मग दोघी बहिणी. मोठी बाई म्हणत होती ना तुला आज वाण वाटते म्हणून. हो काकू मी आज हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवली आहे. म्हणत होत्या की नाही वाणाचं सामान घ्यायसाठी तिकडेच तर आली म्हणून तुमच्या घराकडे. मी म्हटली होऊ शकते बाबा मी सूर्यकांताच्या घरी गेली बोलवायला, तेव्हा गेली असेल दुकानात. नाही काकू आता आम्ही जात आहोत. ताईला घ्यायचा होता की नाही म्हणून इकडे आली मी. कालच काम नाही आलं तर मग वाणाचं सामान घ्यायसाठी? काकू कालच येणार होता पण या कुंताच्या घरचे ना मुरमुऱ्याचे लड्डूच नाही जमले. मग ही कुंता आली की ताई मुरमुऱ्याचे लड्डू जमले नाही बनवून दे म्हणून. मग हिच्या घरी गेली मुरमुऱ्याचे लड्डू बनवून दिले तर वेळच झाली. मग गाव ना कुंता पागडीला झाला असेल का माहित काकू, माझ्यानं तर जमतच नाही. मी म्हटले आता यावर्षी तरी करून पाहते बाबा जमतात का तर. नाही जमले. हो ना गुड तर आता लाडवाचाच राहते चांगला चिकटवाला. हो लाडवाचाच गुड होता, मग ताईनं बनवून दिलं तर मस्त जमले. तू पाकच ढिला ठेवत असशील ना म्हणून. हो ना आता घेतले मुरमुरे नव्हेत ते डिवरीन जवळचेच मुरमुरे घेत. का रेट वाढला बाबा मुरमुरेचे, तरी 30 रुपये पाहिले मुरमुरे दिला. ते नाही परवडत ना कोणता डिवरीन जवळचे मुरमुरे. दुकानातले घेतले असते 1 किलो मुरमुरे तर लाडूही झाले असते ना चिवड्यामध्येही टाकायला झाले असते. ते बारीक राहतात डिवरीन जवळचे मुरमुरे आणि घेतले मुरमुरे ठोकळ राहतात. चवी नाही देत त्याचा लाडू. हो तो तर आहे म्हणा. धान द्या म्हणा घ्या पैसे न घेण्यापेक्षा. हो ते धानानेच घेणं परवडते. काकूची तर तयारी होऊन गेली आहे. हो बापा मी घातली कशी मशी साडी. का 3 वेळा बदलवायचं आहे? मी म्हटलं आता हे साडी घालतो ना जातो म्हटली बायांना बोलवायसाठी. वेळ असेल ना काकू? किती वाजेचा आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम? 3 वाजेचा आहे ना शांता. पण आधी बोलवा नाही लागेल का? तेव्हाच तर मग तयारी बियारी करून येतील ना. वेळेवर बोलवीन का? आता आमच्या घरचीच तर तयारी व्हायची आहे. आता ते रांगोळी बिंगोळी टाकणं सुरू आहे तिच्या. 4-5 दिवस झाला लक्ष्मी ते सजावटीचाच हा तो करून राहिली. झाला मग जोरदार सजावट असेल तुमच्या इथली. हो याल हळदी कुंकवाला तर पाहाल ना. काकू कोणाकोणाला सांगितलं? आता ललिताला झाला सांगून, सूर्यकांताला सांगितली, कावेरीला सांगितली आणि तुम्हाला सांगितली. रजनीनं दुर्गाला सांगून व्हायचं आहे. आता इकडूनच जाते ना सांगते. इंदूला सांगायचं आहे अजून. काकू आमच्या इथं पण आहे हळदी कुंकू म्हणून सांगाल का मग तुम्ही? रजनीला दुर्गाला ना ह्या सरपंच ताईला. मी सांगायला काही नाही पण मला म्हणतील नाही कोणता येऊ नाही शकली का म्हणून. नाही तर कोणता एक काम कर पोरी तर आहेत तुझ्या गुड्डीला पाठवून दे. हो कोणता काकू बरोबर म्हणून राहिला. गुड्डीलाच पाठवून देशील ना. नाही तर ताई नाही पाठवत ना. काकूच्या इथे तर सगळ्या जणी येतीलच. मग तिथूनच म्हणेन की आता आमच्या इथे चला म्हणून.
हो तसाही जमते म्हणा. ठीक आहे मग या दोघी बहिणी 3 वाजेच्या आहे, लवकर याल. काकू 3 वाजेचा हळदी कुंकू आहे म्हणता ना, लवकर याल म्हणता. 3 वाजेच येऊ ना? हो 3 वाजेच्या आधी आल्या तरी चालते. कसं सगळे जणी जमल्या तर लवकर हळदी कुंकू सुरू होऊन जाईल. हो काकू, तुमच्या इथला वानाचा कार्यक्रम झाला की मग आमच्या इथं. अरे वा लक्ष्मी, छान रांगोळी काढली, मस्त एक नंबर. अहो जमली का रांगोळी? खूपच सुंदर रांगोळी जमली ना. रांगोळी स्पर्धा असली असती ना तर तुझ्याच पहिला नंबर आला असता. काही पण बोलता तुम्ही. नाही नाही लक्ष्मी, खरंच छान रांगोळी काढली. अहो फोटो काढा ना माझे रांगोळीच्या सोबत. हो हो काढतो ना काढतो. अरे वा लक्ष्मी, खरंच बाबा एक नंबर रांगोळी काढलीच होता. ह्या रांगोळीसाठी ब्लाऊज पीस मागितली का? हो नाही, हा मधात आहे ना तो लाल कलरचा, तो ब्लाऊज पीस असतो. वाटतच नाही. पतंग बनवली का पतंग? हो आई, पतंगचीच रांगोळी आहे. मानावं लागेल ना लक्ष्मी, तुला छान रांगोळी काढली मस्त. झाला का सगळं? आता येतीलच समज बाया 5-10 मिनिटामध्ये. हो हो आई, सगळंच झालं ना. आई, आणि समोरची रांगोळी आवडली का तुम्हाला? हो बाबा मस्त रांगोळी काढली बाबा तू. मी तर कधी अशा रांगोळ्या नाही काढली. आई या ना त्या साईडला उभे व्हा, फोटो काढू. फोटोही काढायचे आहे का अजून? हो ना आई, फोटो काढू ना, मग स्टेटस वगैरे ठेवू. मग का ठेवशील? आई ते मोबाईल मध्ये ठेवतात स्टेटस, मग तुम्हाला दाखवेन मी. या इकडे उभे व्हा बरं. अहो घ्या ना, आमची दोघींची फोटो घ्या ना. हो हो काढतो ना काढतो. माझी कशाला, तर तूच रांगोळी काढली ना. नारायण लक्ष्मीचीच फोटो घे. नाही नाही, तुम्ही पण या ना. हो मी येते, पण एकटीची आधी काढ मग मी पण येते. आई इकडे माझ्याकडे नको बघू, तिकडे रांगोळीकडे बघ. अरे माझी नको काढू, आधी लक्ष्मीची फोटो काढ मग नंतर माझी काढशील. दोघींच्याही काढतो ना आई, तिकडे रांगोळीकडे बघ ना तू. ठीक आहे बाबा, बघतो रांगोळीकडे बघते. हा झाली मस्त निघाली फोटो. बरं तर ठीक आहे मंडळींनो, या मग हळदी कुंकवाला. आमच्या इथं लक्ष्मीने हळदी कुंकू ठेवला आहे आज, तर सगळ्यांना निमंत्रण आहे, या मग. आणि कमेंट्स मध्ये सांगा कोणाकोणाच्या इथलं हळदी कुंकू झालाय ते. बरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता उद्या बघाल तुम्ही, लक्ष्मी वाण देईल आणि उखाणे पण घेईल, तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा, मजा येणार आहे उद्या. तर मग आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं चॅनलला त्यांचा खूप खूप आभार.